टाइम ऑफ मुमरा से मैं इमरान शेख। कल्याण यूनिट क्राइम ब्रांच 3 को मिली बड़ी कामयाबी। 50 घर फोड़ी गुनाह का किया पर्दाफाश। एक आरोपी पुलिस हिरासत में। अरे थोड़ा अच्छे से निकल लेना, आप दिख रहे नहीं है। घटक 3 कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर 16/25 मध्ये समांतर तपास केला। सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी मी तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश पोटियान यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे अधिक तपास करत चौकशी केली। त्या अनुषंगानं युनिट 3चे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक, सपोनी उगल मुगले, PSI विनोद पाटील यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला। त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्या आरोपीकडून अद्यापर्यंत 667 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 54,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्या आरोपींकडून आतापर्यंत एकूण 50 गुन्हे, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्या अनुषंगानं युनिट 3चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे, यांचे साथीदार कोण आहे, त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहे। त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे। 50 घरफोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि कशा प्रकारे ही चोरी करायची, म्हणजे नेमकी यांची मोडच काय होती? हे प्रामुख्याने घरफोडीच करायचे। बंद फ्लॅट असेल दिवसा किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जे साधनं होते किंवा हत्यारं होते, गाठवणे असेल तर स्क्रू ड्रायव्हर वगैरे याच्या सहाय्यानं ते घराचा दरवाजा, कडी कोंडा, कुलूप तोडून ते गुन्हे करायचे। या आरोपींवर यापूर्वी एकूण 32 गुन्हे विष्णुनगर, मानपाडा, वागळे, ठाणे शहरामध्ये ठाणे हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत। तरी मोठी टोळी असू शकते का? इराणी टोळीशी संलग्न किंवा ह्यापैकी दुसरी कुठली टोळी आहे का? जसं पूर्वी बोलायचे चड्डी गँग, अशा प्रकारचे काय आहे का? सध्या आपल्याकडे 2 अटक आरोपी आहेत, लक्ष्मण शिवशरण आणि सुरेश पोटियान। यांच्यासोबत अजून कोण त्यांचे साथीदार आहेत का किंवा इतर ठिकाणी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी काय गुन्हे केलेले आहेत का, यांना मदत करणारे इतर कोण आरोपी आहेत, त्या अनुषंगाने अधिक तपास आमचा सुरू आहे। गुन्हे दाखल आहेत।